नमस्कार. आज आपण सराव संच 47 अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी जे आहे आपण काही संकल्पना समजून घेऊया. पृष्ठफळ म्हणजे काय, घन म्हणजे काय, इष्टकचिती म्हणजे काय, त्याचे सूत्र कसे तयार झालेत, हे सर्व काही सविस्तरपणे आपण समजून घेऊया. पहिल्यांदा आपण बघूया पृष्ठफळ म्हणजे काय. पृष्ठफळाला इंग्लिशमध्ये सरफेस एरिया असे म्हणतात. आणि पृष्ठफळाची व्याख्या आहे की कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूंचे पृष्ठफळ असते. आतापर्यंत आपण चौरसाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे सर्व क्षेत्रफळ शिकलेले आहोत. चौकोनाचे क्षेत्रफळ सांगा मला. बाजूंचा वर्ग. आयताचे क्षेत्रफळ काय आहे तर लांबी गुणिला रुंदी. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे तर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. हे सर्व सूत्र तयार झालेले आहेत. आता आपण जे आहे इष्टकचितीचे सूत्र कसे तयार झालेले आहे. इष्टकचिती म्हणजे काय तर इष्टकचिती म्हणजे तुम्ही आयत म्हणून लक्षात ठेवायचं आहे. इष्टकचिती जे आहे, इष्टकचितीला 6 पृष्ठे असतात. समोरासमोरील त्यांच्या आयताकार पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते. आता आपण या माचीच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ही माची जी आहे ती आयताकृती आहे. याच्यावर जे आहे समोरासमोरील आयताच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ जे आहे ते समान आहे. प्रत्येक कड तिला जोडणाऱ्या इतर कडांना जे आहे लंब असते. ही कड आहे ती इतर कडांना लंब असते. आता पृष्ठफळ म्हणजे काय, कोणत्याही त्रिमितीय वस्तूंच्या. त्रिमितीय वस्तू म्हणजे काय, आता हे त्रिमितीय वस्तूंचा अर्थ काय आहे तर त्रिमितीय वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्याला लांबी, रुंदी आणि उंची दिलेली असते. अशा सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ असते. आता या ठिकाणी आपल्याला इष्टकचितीला दिलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची हे सर्व काही काढावं लागेल. आता हे समजून घेतलेलं आहे आणि इष्टकचितीचे एकूण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र समजून घेऊया. ते कसं तयार झालं बघा. आयताला जे आहे 2 लांबी असतात, 2 रुंदी असतात. त्याचप्रमाणे त्रिमितीय आकृती असल्यामुळे तिला उंचीसुद्धा आहे, त्यामुळे ती सुद्धा 2 असेल. मग जे आहे म्हणून आपण जे आहे 2 लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक लांबी गुणिला उंची हे सूत्र आपलं तयार होणार आहे. म्हणजेच त्याचं शॉर्ट फॉर्म जे आहे 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH. आता आपण घनाचे पृष्ठफळ समजून घेऊया. घन म्हणजे काय तर घन हा शब्द आला तुमच्या चौकोनाच्या आकृतीला आठवायचा आहे. आता चौकोन कसं असतो तर बघा, आपण सगळेजण क्यूब खेळतो. क्यूब तुम्हाला माहिती आहे. तर त्या क्यूबला जे आहे किती पृष्ठ असतात तर 6 पृष्ठ असतात. मग प्रत्येक पृष्ठ जे आहे चौरसाकार असते हे आपल्याला माहिती आहे. सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळसुद्धा समान असते. चौरसाची बाजू L मानायची असते. घनाचे एका पृष्ठाचे क्षेत्रफळ जे आहे चौरसाचे क्षेत्रफळ असते. म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ 6 चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज. म्हणजेच काय तर घनाला जे आहे 6 पृष्ठ असतात. म्हणून जे आहे आपण 6 गुणिला बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे बाजूचा वर्ग, त्यात आपल्याला गुणाकारामध्ये जे आहे 6 गुणायचं आहे. म्हणजेच आपल्याकडे शॉर्ट फॉर्ममध्ये 6 गुणिला Lचा वर्ग हे सूत्र तयार होईल. आता जे आहे आपण सराव संच सोडवायला घेऊया. त्या आधारे जे आहे आपण सराव संच 47 अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. आता घन म्हटला की आपल्या डोळ्यासमोर जे आहे चौरसाची आकृती यायला पाहिजे आणि त्याला किती पृष्ठ असतात तर 6 पृष्ठ असतात. मग आपल्याला पहिला प्रश्न आहे 3 सेंटीमीटर बाजू आपल्याला दिलेली आहे. मग आपण आपलं जे आहे सूत्र लिहिणार आहोत. सूत्र काय आहे तर घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिला L स्क्वेअर. मग 6 गुणिला 3चा वर्ग बरोबर 6 गुणिला 3चा वर्ग किती आहे तर 9. 6 9 54 सेंटीमीटर वर्ग जे आहे आपलं उत्तर असणार आहे. समजलं तुम्हाला. आता जे आहे दुसरा तुम्ही माझ्यासोबत फास्ट पद्धतीनं जे आहे सोडवण्याचा प्रयत्न करा. 5 सेंटीमीटर आपल्याला बाजू दिलेली आहे. आपण पटकन जे आहे सूत्र लिहून घेणार आहोत.
सांगा पटपट घनाचे पृष्ठफळ काय आहेत. 6 गुणेला यल स्क्वेअर. मग आपल्याला यल काय दिलेली आहे, लांबी काय दिलेली आहे, तर 5 सेंटीमीटरचा वर्ग जे आहे आपण करणार आहोत. 5 सेंटीमीटर आपल्याला लांबी दिलेली आहे, आपण वर्ग करणार आहोत त्याचा. 6 गुणेला 5चा वर्ग 25, 150 सेंटीमीटर वर्ग. प्रश्न तिसरा आहे. 7.2 मीटर. एकक बदललेलं आहे, या ठिकाणी मीटर दिलेलं आहे. मग आपण घनाचे पृष्ठफळ सूत्र लिहून घ्या पटकन. 6 गुणेला बाजूचा वर्ग किंवा यलचा वर्ग. 6 गुणेला 7.2चा वर्ग. मग 72चा वर्ग काय आहे, तर पहिल्यांदा या ठिकाणी दशांश चिन्ह विसरून जाऊ आणि आपण जे आहे 72चा वर्ग काढण्याचा प्रयत्न करू. मग कोणत्याही संख्येचा वर्ग कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते सोप्या पद्धतीनं. आता ह्या 72चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. 2चा वर्ग किती आहे, 4. 7चा वर्ग किती आहे, 49. मग दुसरी स्टेप काय आहे, दुसरी स्टेप आहे या सर्वांचा काय करायचं आहे, आपल्याला गुणाकार करायचा आहे. 7 दुनी 14 आणि 14 दुनी 28. 28 कुठे लिहायचे आता, तर आपण नेहमी गुणाकार करताना जे आहे एक अंक सोडून देतो आणि जे आहे या ठिकाणी जे आहे आपल्याला लिहायचं आहे. मग 4, 8, 9, 2, 11 आणि 5, 5184 आपलं उत्तर आलेलं आहे, म्हणजे 5184. तर आपण या ठिकाणी 5184 लिहिणार आहोत. आणि दशांश चिन्ह, आता दशांश चिन्ह परत आपल्याला आठवायचं आहे. दशांश चिन्ह कुठे लिहिणार, तर आपण जे आहे 7 दशांशानंतर 2 घरं आहेत, म्हणून जे आहे या ठिकाणी 2 घरांच्या आधी जे आहे आपण दशांश चिन्ह लिहिणार आहे. नंतर आपल्याला आता गुणाकार करायचा आहे. 6 चोक 24, 24शी 4, हातच्याले 2, 2 झाले 50, 50शी 5, हातच्याले 5, 6 1 6, 6 आणि 5 11, 11शी 1, हातचाला 1, 6 पंच 30 आणि 1 31. या ठिकाणी जे आहे हे आपलं उत्तर जे आहे 31,104 आलेलं आहे. परंतु दशांश चिन्ह या ठिकाणी 2 घरांच्या आधी आहे, म्हणून आपल्याला जे आहे 2 घरांच्या आधी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग मीटर, या ठिकाणी एकक जे आहे ते मीटर आहे. मीटरचा वर्ग जे आहे आपल्याला लिहायचा आहे. एवढं आपलं उत्तर झालं, म्हणजे 311.04 मीटर वर्ग हे आपलं उत्तर झालं. नंतर चौथा प्रश्न आहे. 6.8 मीटर ही आपल्याला बाजू दिलेली आहे. सूत्र लिहून घ्यायचं आहे आपल्याला. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणेला यलचा वर्ग. तुम्ही बाजूचा वर्ग, यलचा वर्ग काहीही लिहिलं तरी बरोबर आहे. मग 6 गुणेला आपल्याला बाजू किती दिलेली आहे, तर 6.8चा आपल्याला वर्ग करायचा आहे. मग परत बघा, तुमची पण एक प्रॅक्टिस होऊन जाईल. आपण वर्ग करूया. 6.8, तर या ठिकाणी असं लिहून घ्यायचं आहे. आता 8चा वर्ग किती आहे, 64. 6चा वर्ग किती आहे, 6 6 36. यांचा सगळ्यांचा करायचा आहे गुणाकार. 8 सकम 48 आणि 48 दोन्ही 8 दोन्ही 16, 16शी 6 हातचा 4 दोन्ही 8 आणि 1 9, 96. तर 96 या ठिकाणी लिहून घेऊया. 4 6 6 12, हातचाला 1 9 10 16, 16 आणि 1 4. तर 4 म्हणजे जे आहे 4624 जे आहे आपलं उत्तर आलं. आणि आता दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे 46 24, 46 पूर्णांक जे आहे 24 आपलं उत्तर असेल. मग आपण उत्तर लिहून घेऊया. 6 गुणेला 46.24. मग गुणाकार करून घेऊया. तर याचा गुणाकार जो आहे तो येईल 277.44 मीटर वर्ग. 5वं उदाहरण आहे.
5.5 मीटर हे जे आहे आपल्याला बाजू दिलेली आहे आणि आपल्याला त्याचं पृष्ठफळ काढायचं आहे. मग घनाचे पृष्ठफळाचं सूत्र आहे 6 गुणेला एलचा वर्ग. मग या ठिकाणी आपण 6 गुणेला 5.5 चा वर्ग करणार आहोत. तर आता थोड्या वेळापुरतं जे आहे आपण दशांश चिन्ह विसरून जाऊ आणि 55 ही संख्या घेऊ. तर या पद्धतीनं केलं तरी चालते, परंतु जे आहे या ठिकाणी 5चा वर्ग काय आहे 25. या ठिकाणी जी दुसऱ्या ठिकाणी दशक स्थानी असलेली संख्या बघायची काय आहे तर 5 आहे आणि त्याच्या समोरची संख्या घ्यायची म्हणजे 5 सखम 30. तर हा झाला 55चा वर्ग. एकक स्थानी 5 असलेल्या सर्व संख्यांचा वर्ग काढणं फार सोपं असतं, कारण की आपल्याला दशक स्थानी असलेल्या संख्येचे जे आहे अंकाच्या समोरची संख्या घ्यायची आहे. तर या ठिकाणी 3025 आपला वर्ग झालेला आहे. मग आपण जे आहे 6 गुणेला 3025 लिहून घेणार आहोत आणि दशांश चिन्ह जे आहे ते 2 घरांच्या आधी देणार आहोत. मग या ठिकाणी गुणाकार करा. 6 पंच 30, 30 शून्य हातचा आला 3, 6 दुनी 12, 12 आणि 3 15, 15 5 हातचाला 1. तर इथं शून्य असल्यामुळे 1 आपण तसा लिहिणार आहोत. सायंत्रिक 18. या ठिकाणी दशांश चिन्ह जे आहे 2 घरांच्या आधी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपण दशांश चिन्ह 2 घरांच्या आधी देणार आहोत. मग आपलं उत्तर लिहून घेणार आहोत 181.50 मीटर वर्ग. समजलं तुम्हाला? प्रश्न दुसरा आहे, खाली इष्टकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे, त्यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढा असं सांगितलेलं आहे. पहिलं उदाहरण दिलेलं आहे 12 सेंटीमीटर आपल्याला लांबी दिलेली आहे. अनुक्रमे म्हटलं की ज्या पद्धतीनं आपल्याला दिलेलं असतं तसंच आपण समजायचं असते. जसं की या ठिकाणी पहिल्यांदा लांबी दिलेली आहे, आपल्याला 12 सेंटीमीटर लांबी घ्यावी लागेल. रुंदी आपल्याला 2 नंबरवर दिलेला आहे 10 सेंटीमीटर रुंदी समजायची आहे. उंची 3 नंबरवर दिलेली आहे तर 5 सेंटीमीटर ही उंची असेल. तर या ठिकाणी एल बरोबर 12 सेंटीमीटर, बी बरोबर 10 सेंटीमीटर आणि सी बरोबर 5 सेंटीमीटर आपण किमती ज्या आहे इष्टकचितीच्या एकूण पृष्ठफळाच्या सूत्रामध्ये टाकून घेऊया. आता इष्टकचितीचे एकूण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र काय आहे तर 2 कंसामध्ये लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक लांबी गुणिला उंची कंस पूर्ण. आता या ठिकाणी आपण सूत्रामध्ये किमती टाकूया. 2 कंसामध्ये एल बरोबर 12 सेंटीमीटर गुणिला बी बरोबर 10 सेंटीमीटर अधिक बी एच म्हणजे 10 सेंटीमीटर गुणिला 5 सेंटीमीटर अधिक एल बरोबर 12 सेंटीमीटर गुणिला 5 सेंटीमीटर. मग पहिले आपण कंसामधल्या क्रिया करून घेऊया. 12 10 120, 10 पंच 50 अधिक 12 पंच 60. आता या सर्वांची बेरीज करून घेऊया. 0 6 5 11, 11 12 13, 13 3 हातचाला 1 आणि 1 आणि 1 2. तर 203 30 आणि 2. मग परत जो आहे आपल्याला 2 शून्य यांचा गुणाकार करायचा आहे, कारण की कंसाच्या आधी एखादी संख्या असली तर त्यांच्यामध्ये गुणाकार ही क्रिया असते. 2 0 0 6 आणि 4. तर 460 सेंटीमीटर वर्ग हे त्या इष्टकचितीचे एकूण पृष्ठफळ असेल. म्हणून आपण लिहिणार आहोत इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 460 सेंटीमीटर वर्ग. असं पूर्ण उत्तर लिहिलं ना की तुम्हाला सवय होऊन जाते. आता दुसरं उदाहरण आपण सोडवूया. रुंदी दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 1.4 सेंटीमीटर. आता ह्या सर्व किमती आपल्या सूत्रात लिहूया.
इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH कंस पूर्ण 2 लांबी 5 सेंटीमीटर गुणेला 3.5 सेंटीमीटर अधिक 3.5 सेंटीमीटर गुणेला 1.4 सेंटीमीटर अधिक 5 गुणेला 1.4 सेंटीमीटर कंस पूर्ण. तर 2 कंसामध्ये पहिल्या पदाचा आपण गुणाकार करून घेऊया. 5 5 25 5 हातचे आले 2 5 त्रिक 15 आणि 2 17 17.5 हे पहिल्या पदाचं उत्तर आलेलं आहे. नंतर दुसऱ्या पदाचं जे आहे गुणाकार करूया. 14 पंच 70 70शी 0 हातचे आले 7 आणि 14 त्रिक 42 42 आणि 3 7 जे आहे ते 49. या पदामध्ये जे आहे आपल्याकडे 2 दशांश चिन्ह आहे. तर आपल्याला 2 दशांश चिन्ह घराच्या आधी जे आहे दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे 4.90 अधिक 14 पंच 70. तर या ठिकाणी एकच दशांश चिन्ह आहे असल्यामुळे जे आहे आपण दशांश चिन्ह जे आहे एका अंकाच्या आधी देणार आहोत. आता कंस पूर्ण करायचा आहे आपल्याला आणि सर्वांची बेरीज करायची आहे. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दशांश चिन्ह आहे. तर दशांश चिन्ह हे दशांश चिन्हाच्याच खाली आलं पाहिजे अशी आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. जसं की 17.5 4.90 आणि 7.0. आता बेरीज करायची आहे. 0 5 आणि 9 14 14शी 4 हातचाला 1 7 दोन्ही 14 15 15 आणि 4 19 आणि हातचाला 1 2 या ठिकाणी. तर 29.40 2 गुणेला 29.40 हे आपलं उत्तर येईल. 0 नाही लिहिला तरी चालेल. मग आपल्याला काय करायचं आहे तर यांचं करायचं आहे गुणाकार. तर 4 दोन्ही 8 हा 0 कॅन्सल होऊन जाईल. मग दशांश चिन्ह जसं तसं 9 दोन्ही 18शी 8 हातचाला 1 आणि बेदोन्ही 4 आणि 1 5 58.8 सेंटीमीटर वर्ग या पृष्ठफळ. म्हणून इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 58.8 सेंटीमीटर वर्ग एवढे होईल. उदाहरण 3 आहे. 2.5 मीटर इथे लेंथ दिलेली आहे. लेंथ म्हणजे लांबी. 2 मीटर जे आहे ब्रीथ दिलेली आहे. ब्रीथ म्हणजे रुंदी आणि 2.4 मीटर हाईट दिलेली आहे. हाईट म्हणजे उंची. तर आता हे सर्व किमती जे आहे आपल्याला इष्टिका चितीच्या एकूण पृष्ठफळाच्या सूत्रामध्ये टाकून द्यायचं आहे. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र जे आहे 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH. मग आपण जे आहे आपल्या किमती टाकूया. या ठिकाणी 2 कंसामध्ये L बरोबर 2.5 गुणेला 2 अधिक BH म्हणजेच 2 गुणेला 2.4 अधिक L म्हणजे 2.5 आणि H बरोबर 2.4. तर या ठिकाणी जे आहे आपण पहिल्यांदा कंस सोडवू. पहिला कंस जे आहे 25 दोन्ही 50 5 दोन्ही 10शी 0 आणि या ठिकाणी जे आहे 1 बेदोन्ही 4 आणि 1 5. तर या ठिकाणी दशांश चिन्ह जे आहे एका घराच्या आधी आहे म्हणून एका अंकाच्या आधी आपण दशांश चिन्ह लिहिलं. नंतर बेदोन्ही 4 आणि 4 दोन्ही 8. तर या ठिकाणी सुद्धा एकच दशांश चिन्ह आहे. तर एका अंकाच्या आधी आपण दशांश चिन्ह दिलेलं आहे. आता या ठिकाणी 2 ठिकाणी दशांश चिन्ह आहे. तर 25 गुणेला 24 आहे आपल्याकडे. तर आता पहिल्यांदा आपण साधा गुणाकार करून घेऊया. तुम्ही 25 गुणेला 24 किंवा 24 गुणेला 25 सुद्धा करू शकता. जो पाढा तुम्हाला पाठ असेल
त्या पाड्याने तुम्ही गुणाकार करू शकता. 25 चोक 100 होते, तर 100ची 0 लिहायचं आहे, 10 वरती लिहायचे आहे आणि 25 दोन्ही 50. तर या ठिकाणी 60 हे उत्तर येणार आहे, म्हणजे 600 उत्तर येणार आहे. आता दशांश चिन्ह जिथे होते तिथे देऊन द्या आणि किती दशांश चिन्हानंतर या ठिकाणी एक घर आहे, या ठिकाणी दुसरं घर आहे. तर 2 घराच्या आधी जे आहे पूर्वी आपल्याला दशांश चिन्ह देऊन द्यायचं आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर सरळ सरळ 6 येईल किंवा 6.0 पण लिहिलं तरी चालेल आपल्याला. मग आपण या सर्वांची करूया बेरीज. 5.0 अधिक 4.8 अधिक 6.0. तर 8 या ठिकाणी 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. तर 15.8 मीटर आपलं उत्तर येईल. तर 2 कंसामध्ये 15.8. मग यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 8 दोन्ही 16, हातचाला 1, 5 दोन्ही 10 आणि 11, 1101, हातचाला 1 आणि 1 2 आणि 1 3. तर दशांश चिन्ह जे आहे एका घराच्या आधी द्यायचं आहे आणि आपलं 1 मीटर वर्ग हलावून द्यायचं आहे. म्हणून इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 31.6 मीटर वर्ग एवढे असेल. चौथं उदाहरण दिलेलं आहे बाळांनो. 8 मीटर इथे लांबी दिलेली आहे, 5 मीटर रुंदी आणि 3.5 मीटर ही उंची दिलेली आहे. आता इष्टकचितीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला पाठ झालेलं आहे. 2 कंसामध्ये लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक लांबी गुणिला उंचीच, म्हणजेच 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH. मग आपण सगळे किमती जे आहे सूत्रात टाकून घेऊया. तर 2 लांबी दिलेली आहे 8 मीटर गुणिला B 5 मीटर अधिक B बरोबर 5 मीटर गुणिला 3.5 अधिक 8 गुणिला 3.5 8 पंच 40 अधिक 5 5 25 25 5 हातच्याले 2 5 त्रिक 15 16 17. या ठिकाणी 1 दशांश चिन्ह असल्यामुळे एका घरा आधी एका अंका आधी 8 पंच 40 40 0 हातच्याले 4 8 त्रिक 24 24 आणि 4 28. तर या ठिकाणी सुद्धा एका अंका आधी जे आहे दशांश चिन्ह असल्यामुळे एका अंका आधी आपण दशांश चिन्ह देणार आहोत आणि सर्वांची करणार आहोत आता बेरीज. 40 नंतर 17.5 आणि या ठिकाणी 58. तर या शून्याला काही महत्त्व नाही आहे. 5 7 आणि 8 15 हातचाला 1 5 6 7 8 85.5 हे आपलं उत्तर येणार आहे. 55.5. मग या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. 5 दोन्ही 10 10शी 0 हातचाला 1 5 दोन्ही 10 आणि 1 11 11शी 1 हातचाला 1 8 दोन्ही 16 आणि 1 17. तर हे आपलं 0 निघून जाईल, म्हणजेच 171 मीटर वर्ग आपलं जे आहे इष्टकचितीचे एकूण पृष्ठफळ निघेल. म्हणून इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 171 मीटर वर्ग. तिसरं उदाहरण आहे. एका पेटीची लांबी 4 सेंटीमीटर, रुंदी 2.5 सेंटीमीटर व उंची जी आहे 1.5 सेंटीमीटर आहे. त्या पेटीला बाहेरून रंगीत कागद अगदी तंतोतंत चिटकवायचा आहे. तर एकूण किती कागद लागेल असा प्रश्न आलेला आहे. मग येथे L बरोबर 4 सेंटीमीटर, B बरोबर 2.5 सेंटीमीटर आणि H बरोबर 1.5 सेंटीमीटर आपलं
किमती असतील. मग आपण त्या किमती ज्या आहे आपल्या सूत्रामध्ये टाकून घेऊया. इष्टचितीचे एकूण पृष्ठफळाचे क्षेत्रफळ आहे 2 कंसामध्ये L गुणेला B अधिक B गुणेला H अधिक L गुणेला H कंस पूर्ण. मग आपल्या किमती सूत्रामध्ये टाकूया. L बरोबर 4 गुणेला 2.5 अधिक 2.5 गुणेला 1.5 अधिक 4 गुणेला 1.5. 4 पंच 20 0 हातच्याले 2 आणि 4 दोन्ही 8 आणि 2 10. या ठिकाणी 100 येईल आणि दशांश चिन्ह एका अंक आधी. आता 25 गुणेला 3.75 अधिक 4 गुणेला 1.5चं उत्तर येणार आहे 6.0. मग या सर्वांची बेरीज जी आहे 19.75 येणार आहे आणि त्याला आपल्याला कंसामध्ये लिहावं लागेल आणि जो 2 आलेल्या बेरजेचा व असलेल्या 2चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 2 पंच 10 0 हातचाला 1 7 दोन्ही 14 आणि 1 15 15 5 हातचाला 1 18 18 आणि 19 हातचाला 1 आणि 1 2 आणि 3. तर दशांश चिन्ह 2 घरांच्या आधी. मग 40.50 सेंटीमीटर वर्ग आपलं उत्तर येईल. म्हणून एकूण पृष्ठफळ बरोबर 39.50 सेंटीमीटर वर्ग एवढा रंगीत कागद लागेल. आणि चौथा प्रश्न आहे, बागेतला पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी 1.5 मीटर, रुंदी 1 मीटर व उंची 1 मीटर आहे. त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल? ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे. तर 150 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल? 2 प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहेत. पहिल्यांदा आपण पहिल्या प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करूया. तर बागेतला पालापाचोळा वाहून नेण्यासाठी आपल्याला बिना झाकणाच्या फुष्टांची पेटी आपल्याला लागणार आहे. म्हणून येथे लांबी आपण 1.5 मीटर सांगितलेली आहे आपल्याला. रुंदी जी आहे 1 मीटर आणि उंचीसुद्धा 1 मीटर. मग पेटीला झाकण नाही आहे म्हणून 5 पृष्ठांचे क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. पेटीसाठी लागणाऱ्या पत्राचे एकूण क्षेत्रफळ बरोबर पेटीच्या 5 पृष्ठांचे पृष्ठफळ असेल. मग या ठिकाणी आपल्याला सूत्र पण तसंच करावं लागेल. सरसकट आपल्याला 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH असं करणार नाही आपण, तर सूत्र थोडंसं बदलून घेऊया. LB अधिक 2 BH अधिक 2 LH असं सूत्र तयार होईल. मग या ठिकाणी किमती टाकून घेऊया. तर 1.5 गुणेला 1 याचं उत्तर येईल 1.5 एवढंच अधिक 2 गुणेला 1 गुणेला 1 याचं उत्तर येईल 2 आणि अधिक 2 गुणेला 1.5 गुणेला 1 याचं उत्तर जे आहे 3.0. मग यांची सगळ्यांची बेरीज जर केली तर आपल्याकडे उत्तर येईल 6.5 मीटर वर्ग. म्हणून पेटीसाठी लागणाऱ्या एकूण पत्र्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर 6.5 मीटर एवढं असेल. आपल्याला पेटी आतून व बाहेरून रंगवण्यासाठी येणारा खर्च काढायचा आहे. तर त्यासाठी जे आहे पेटीच्या आतील भागाचे पृष्ठफळ अधिक बाहेरील भागाचे पृष्ठफळ आपल्याला करायचे आहे. त्याला गुणेला दर करायचा आहे. आता पेटीच्या आतील भागाचे पृष्ठफळ आहे 6.5 अधिक बाहेरील भागाचे सुद्धा तेवढेच येईल 6.5. मग यांना गुणेला दर जो आहे दर सांगितलेला आहे आपल्याला 150 रुपये. मग 6.5 अधिक 6.5 बरोबर होते तर 13.0 गुणेला 150. तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते 1950 रुपये एवढं येईल. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपलं ते पेटीसाठी लागणारा एकूण पत्रा
बरोबर 6.5 मीटर वर्ग एवढा. आणि पेटी आतून व बाहेरून रंगवण्यासाठी येणारा खर्च बरोबर 1950 रुपये. धन्यवाद.